दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले। हे निवेदन बारीपूरवाडी तालुका वसमत येथील सिद्धार्थ विनोद कांबळे यांनी दिले। यावेळी त्यांच्या सोबत सोमनाथ परसवाळे, सचिन जोंधळे, सचिन खंदारे, राजू गायकवाड, आकाश दातार, कपिल खंदारे, शुभम कांबळे, अनिल गुंजाळ, रवी खंडाळे, नागेश धोंडगे व विजय नरवाडे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसमत तालुक्याच्या वतीने संबंध विद्यार्थी पालक यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचा विषय असा आहे की मागील 20-22 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर येथे आदरणीय वागलूक सर, मनसुख वागलूक आणि दिपके सर यांचं जे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जे आंदोलन तिथे चालू आहे, त्या विद्यार्थ्यांच्या जे काही मागण्या आहेत प्रमुख, त्याच्यासाठी ते संविधानिक मार्गाने तिथे आंदोलनात बसलेले आहेत। त्यांच्या आंदोलनाला तेथील प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आणि तेथील राजकीय जे कोणते असतील पक्ष, त्याच्याशी आपला काही संबंध नाही, ते मानसच नाहीत असं सर्वप्रथम त्या गोष्टीचा सर्वप्रथम वसमत तालुक्याच्या वतीने एक पालक म्हणून तिथे मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो सर्वप्रथम। आणि त्यांच्या त्या आंदोलनाला सर्व विद्यार्थी पालक यांच्या वतीने एक जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही आज सर्वच विद्यार्थी पालक या नात्याने उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांना आम्ही आपल्या माध्यमातून एक विनंती की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं। आज दिल्लीला झालेला आहे त्याचे प्रसाद आपल्या राज्यामध्ये उमटवण्यासाठी काही वेळ लागणार नाही। कारण तुम्ही बघतात सोशल मीडियावर सर्वच आज अभ्यासही सोशल मीडियावर सगळं काही विद्यार्थी करत आहेत। त्याच्यामुळं राज्यामध्ये आपल्या कुठं काही अनुचित प्रकार घडू नये, कुठलंही आंदोलन काही होऊ नये, याची एक मुख्यमंत्री म्हणून आपण याची दखल घ्यावी हे आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। आणि हे जर तात्काळ 7-8 दिवसामध्ये जर याच्यावर काही निर्णय जर नाही निघाला तर वसमत तालुक्यातून आपण जन आंदोलन पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन एक उग्र स्वरूपाचं जन आंदोलन आम्ही इथे उभारणार आहोत असं आम्ही ठरवण्यात आलेलं आहे। एवढंच बोलतो, नमस्कार। सिद्धोधन जे दिल्ली येथे चालू असलेलं आंदोलन आहे, सोमांग वांगचुक व दीपक भैया यांनी अतिशय चांगला विषय यावर आंदोलन आहे। हे कोणत्या जातीचा किंवा कुठल्याही समाजाचा आंदोलन किंवा त्यांच्याविषयी विषय नाही, हे सर्व भारतीयांसाठी चांगले जे पेपर फुटी व्हायली ते सर्वांचे विषय आहेत। मी तुमच्या माध्यमातून एकच विनंती करू शकतो या भारतवासियांना की तुम्ही आंदोलन कोण मूर्ख्या आहे आंदोलनाचा त्याच्याकडनं लक्ष देता, तुम्ही ते विषय काय आहेत त्याच्यावर जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणुसकी व लोकशाही वाचवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सरकारला ज्या विचारा प्रत्येक गावोगावी प्रत्येक गल्लीपासून सुरुवात करावं लागेल आपल्याला, तरच सगळं प्रशासन हलल। तर व्यवस्थित सगळ्या कायद्याच्या कानूनच्या हातात धरून आपण व्यवस्थित आंदोलन करावे। आणि पुन्हा एकदा मी तेच सांगतो, कारण हे महाराष्ट्रातलं चित्र दिसत आहे, जे करायले तेच करायलेत। याच्या मागचा एकच उद्देश आहे की आंदोलन कोण करायले, माणसं म्हणजे जातीपातीचं इथं कुठेतरी व्हायले। त्यामुळं त्या आंदोलनाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन कुठेतरी लोकशाही माणुसकीच्या नात्यानं आपण सर्वजण बघायले सोशल मीडियावर व्हिडिओ येते, त्यासाठी सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, सरकारला जाब विचारावा हीच विनंती करतो तुमच्या माध्यमातून। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।